नमस्कार. प्रथमतः सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना एक पहिल्यांदा मी नम्र विनंती करतो की या ठिकाणी आम्ही जे बसलोय ते कुठल्या पक्षाचं म्हणून नाही बसलो. या ठिकाणी एक सर्वपक्षीय म्हणून आहे आणि ही जी भूमिका आहे ती पक्षाची नाही, ही वैयक्तिक आमची गाव लेवलवर प्रत्येकाची भूमिका आहे. हे पहिल्यांदा पत्रकार बंधूंनी समजून घ्या. मागच्या 5-6 दिवसामध्ये ज्या वेळेस गावातील ग्रामस्थांना कळलं की या काळेश्वर डेअरीची जागा विकली गेली, त्यावेळेस आमच्यातील सर्व तरुणांनी त्या कागदपत्राचा शोध घेतला आणि त्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं की ही जागा विकली गेली आहे. काही गावातील त्या डेअरीच्या सभासदांना आम्ही विचारलं असता त्यांना हे माहीत नाही असं आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्या कागदपत्राची मागणी केली आणि त्या मागणीनुसार आमच्या हातामध्ये काही कागदपत्र आली. त्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आपल्या सर्वांच्या साक्षीनं हे नक्की काय झालंय हे आम्ही जनतेसमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पण आमच्याकडे ही कागदपत्र होती, पण आम्हाला एक थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं होतं आणि त्या स्पष्टीकरणानंतर यांचं काय म्हणणं आहे ते आम्हाला खरं काढायचं होतं. त्यासाठी ती पत्रकार परिषद होती. काल परवा एक जणांनी पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले. खरं तर आमचा प्रश्न त्यांना नव्हताच, पण का मध्यस्थी केली, कुणाच्या सांगण्यावर मध्यस्थी केली हे आम्हाला माहित नाही. पण मध्यस्थी करत असताना ज्याच्यावरती प्रश्न दिल्यात, ज्याच्यावरती प्रश्न विचारल्यात, खरं त्याने उत्तर द्यायचं असतं. आपण ज्यावेळेस समोर येत नाही त्यावेळेस नक्कीच आपल्याकडनं कुठली तरी चूक झाली हे त्यांना माहीत असतं, त्यामुळे ते बाजूला दडून बसतात. हीच परिस्थिती काल आसूमध्ये दिसून आली. काल त्यांनी असं सांगितलं, आम्ही जागा विक्रीचा विषय ज्या वेळेस जनतेसमोर मांडला, जागा विक्री अतिशय अल्पदरामध्ये झाली असं आम्ही सांगितलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही नियमानुसार ही जागा विक्रीला काढली. काय नियम सांगितले हो त्यांनी? की आम्ही ही जागा वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करून जागा विक्रीचा ठराव मांडला. पत्रकार मित्रांनो, मी तुम्हाला एक म्हणणं मांडतो. माझं काय खरं असेल खोटं असेल मला माहित नाही, पण हा व्यवहार 16,65,000 रुपयाचा काहीतरी व्यवहार झालेला. ज्या वेळेस 1 लाखाच्या वरती व्यवहार असतो तो व्यवहार कुठल्या ह्याच्यात प्रसिद्ध झाला पाहिजे? ज्याचा अ वर्ग आहे त्याच्यामध्ये तो प्रसिद्ध झाला पाहिजे. तसं झालं का ह्याच्यात? नाही झालं. ह्यांनी ज्या पेपरला ड वर्गाचा दर्जा आहे, ऐक्य पेपर, या पेपरला बातमी दिली. 1 लाखावरची बातमी अ वर्गामध्ये जाते. अ वर्गामध्ये कुठले पेपर आहेत त्याला बातमी द्यायची नाही. हा नियम पहिल्यांदा त्यांनी नियमाचं उल्लंघन केलं. दुसरा विषय आम्ही त्यावेळेस मांडला की या संस्थेवर श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर खर्डेकर हे संस्थापक म्हणून आहे. आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा, हे जर बघितलं तर श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर हे संस्थेचे संस्थापक म्हणून आहे. खाली त्यामध्येच ते काय आहेत, धीरेंद्रराजे शिवरूपराजे खर्डेकर सचिव म्हणून आहे. कालच्या पत्रकार परिषदेचे जर तुम्ही सगळं बघितलं तर तुम्ही खोटं बोला आणि रिटून बोला अशा पद्धतीची कालची पत्रकार परिषद झाली. आपण अशी ही बनवा बनवी पिक्चर बघितला असेल ना, कसा पिक्चर आहे बनवा बनवीचा, तसा पिक्चरच्या स्वरूपात यांनी हे काम केलं. काय केलं यांनी? म्हणले आम्ही प्रसिद्धी दिली, पेपरमध्ये दिली. सभासद मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपल्या गावात ऐक्य पेपर किती वर्ष येत नाही हो?
सभासद सांगतात की आम्हाला 1-1.5 वर्ष पेपर आला, पेपरमध्ये प्रसिद्धी दिली, आम्ही टेंडर मागवले, आम्ही नियमानुसार सगळं केलं. आता टेंडर मागवले, ज्यांनी हे टेंडर भरले त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसल, अख्ख्या गावात पेपर आला नाही, पेपर फक्त 2-3 वाचला असं इथं दिसून येते. हे ज्यांची नावं त्यांनी कालवर नाव वाचून दाखवली का? दाखवली नाही, फक्त सांगितलं टेंडर आले तर आलेच, नियमानुसार आम्ही केलं. कुणाची टेंडर आले नाही नाव सांगितलं. टेंडर आले जगन्नाथ नाथा तामाने, की जे या संस्थेत आसू नंबर 1 सोसायटीचे सध्याचे व्हाईस चेअरमन. दुसरं टेंडर आलं विजय शंकर भुई, की जे काळेश्वर कॉटन सेल जिनिंगचे चेअरमन आहेत. आणि तिसरं टेंडर आलं जाकीर हुसेन इस्माईल शेख, की ज्यांनी ही जागा खरेदी केली. जाकीर हुसेन इस्माईल शेख हे कोण आहेत? 2023च्या जर संचालक बॉडीत आपण बघितलं तर त्या संचालक बॉडीच्या याच्यामध्ये त्यांचं संचालक म्हणून नाव आहे. हे इथं बघा, इस्माईल जाकीर शेख, इस्माईल जाफर शेख हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. मग आज जागा खरेदी केली, कुणी केली? जाकीर इस्माईल शेख. काही दिवसापूर्वी त्यांचेच वडील त्याच संस्थेवर संचालक होते. बऱ्याच वर्ष त्यांनी या खर्डेकर कुटुंबियांच्या घरी दिवाणजी म्हणून काम केलं. अख्ख्या गावात त्यांचं नाव दिवाणजी म्हणून असायचं, त्या नावाने त्यांना ओळखलं जायचं. मग तुम्ही हा व्यवहार पारदर्शकता कशी ठरवताय? ह्या सगळ्या अनियमितता असून तुम्ही हा व्यवहार पारदर्शकता कशी ठरवताय? त्या व्यवहारामध्ये तुम्ही स्पष्ट उल्लेख करताय की टेंडर कशी मागितली बघा. ज्या किमतीला 16,65,000 रुपयाला ते सांगतात, हे आमचे सहकारी मित्र सांगतीलच की त्याची किंमत किती. जगन्नाथ नाथा तामाने टेंडर कितीला भरलो? 16,65,000 रुपये. विजय शंकर भुई यांनी कितीला भरलं? 16,70,000 रुपये. किती हजार वाढले? 5,000. आणि जाकीर उस्माईल शेख यांनी 16,75,000. अहो कुठं बनवाबनवी करताय? 5-5 हजारांनी टेंडर वाढवून फक्त नियम दाखवायचा, अशा पद्धतीनं तुम्ही टेंडर करताय. गावाला तुम्ही येडे समजताय, येड्यात काढताय. गाव हुशार आहे, गावातली तरुण पिढी या तुमच्या याला बळी पडणार नाही. हे कागदपत्र तुम्ही सांगितलं ना, कागदपत्र दाखवा, तर ही आमची कागदपत्र आहेत. ही कागदपत्र आमच्याकडे आधीच होती. आणि तुम्ही सांगताय की कोर्टातनं घेऊन जावं पाहिजे असेल, आम्ही म्हणणार नाही. ही कागदपत्र तुम्हाला पत्रकारांना आत्ता पाहिजे, आत्ता देतो, ज्यांना गावात ज्यांना पाहिजे ती द्या. आम्ही म्हणणार नाही की कोर्टातनं कागदपत्र घ्या. दुसरा नियम काय सांगता मी विकताना? की तुकाराम मुंडे साहेब या संस्थेवरती सचिव म्हणून आले आणि त्यांनी या खात्याला आयुक्त म्हणून आले आणि त्यांनी असा नियम काढला. त्यांनी काय नियम सांगितला हो? महाराष्ट्र कलम 60च्या 102 नुसार नवीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कागदोपत्री ज्या जिवंत संस्था आहेत परंतु उद्दिष्ट पूर्ण करत नाहीत त्या लिक्विडेशन मध्ये काढायच्या, त्या जमिनी सरकारी दप्तरी जमा करून घ्यायच्या. अशा 500 संस्था लिक्विडेशन मध्ये आहेत असं तुम्ही सांगितलं. कोण सांगतंय हो? ज्याचा या संस्थेशी काही संबंध नाही. कोण आहेत हे? सेल टॅक्स विक्री कर आयुक्त म्हणतात. सहकार कायदा वेगळा आणि विक्री कर वेगळं. तुम्हाला कदाचित सहकार मधले माहिती कमी दिसते, यामुळे तुम्ही बोलताय. आता मला सांगा, त्यांनी दुसरा एक सांगितलं की याच ह्याच्या मंजवडी गाव आहे आणि त्या मंजवडी गावातली एक संस्था आहे, सहकारी संस्था, आणि ती संस्था लिक्विडेशन मध्ये काढली. त्या संस्थेची जमीन शासनाकडे गेली. साफ खोटा आहे.
कोयना सहकारी दूध संस्थेची स्थापना कैलासवासी हनुमंतराव दिनकरराव पवार यांनी केली. 1979 सालीच ती पण स्थापना झाली. आज त्या संस्थेचे नारायण खशाबा कदम म्हणून चेअरमन आहेत आणि सचिव म्हणून शिवाजी बाबूराव घाडगे सेक्रेटरी म्हणून काम करतात. या संस्थेची 1999 साली संस्था बंद झाली. 2000 साली या संस्थेचं ऑडिट सुद्धा बंद झालं. या संस्थेची जिल्हा बँकेतली आजची शिल्लक 88,000 रुपये. या संस्थेची मंजवडी गावातच 2 गुंठ जागा त्यावेळेस खरेदी केलेली. आजही जागा तशीच आहे. त्यांना आम्ही विचारलं असता असं कोणतंही पत्र आम्हाला आलेलं नाही. एखाद्या संस्थेची बदनामी करून ज्या ठिकाणी असा व्यवहार झाला नाही तो व्यवहार तुम्ही सांगताय की कदाचित असं झालंय मंजवडीमध्ये म्हणून आम्ही विक्री करतोय. अरे तुम्ही स्पष्ट सांगा ना की बाबा ही आम्हाला विकायचीच होती आणि ही कशी विकायची होती की गावाला तर अंधारात ठेवून विकायची होती. अशी तुमची नियत आणि अशी तुमची संस्था आहे. अहो ज्या संस्थेचे संस्थापक म्हणून या कागदपत्रात करता. परवा काय सांगितलं की 47,000 रुपये जर पेमेंट आम्ही घेतला असेल तर आम्ही तुम्हाला 47 लाख रुपये देऊ. विचारायचं तरी त्यांना, ज्यांनी ही भाषा केली त्यांना विचारायचं तरी मी असं म्हणतोय तुमच्या नावानी 47 लाख रुपये द्यायचं म्हणतोय. अहो गावात कधी ह्या व्यक्तीने 47 रुपये तरी कुणाला दिलेत का हो? 47 लाखाची तुम्ही भाषा करता. स्वतःच्या खिशातले 47 रुपये तर तुम्ही दिलेत का हो? या गोष्टी तुम्ही गावाला वेड्यात काढू नका. कोणतरी अधिकारी येतोय मी हुशार आहे मी कागदोपत्री खेळतो, पूर्णपणे चुकीचं आहे. 47 लाख रुपये आम्हाला द्यायची भाषा करता. द्यावेच लागतील. का द्यावे लागतील तर तुम्ही त्यांनी काय सांगितलं हो की धीरेंद्र खर्डेकर ही व्यक्ती फक्त 6 महिन्यासाठी या संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करते. बघा 6 महिने फक्त सचिव म्हणून काम करते. एक अनुभव म्हणून यांनी सांगितलं की अनुभव येण्यासाठी ही व्यक्ती काम करते. हे साफ चुकीचं खोटं आहे. मित्र हो, तुम्हाला हा 22-23 मध्ये धीरेंद्र शिवरूपराजे खर्डेकर सचिव आहेत. 22-23 मध्ये 1 वर्ष. 2021-22 मध्ये 2021-22 मध्ये धीरेंद्र खर्डेकर सचिव आहेत. 2 वर्ष झालं ही व्यक्ती सचिव आहे. तुम्ही काय सांगता 6 महिने केले. या सचिवाचं कामकाज काय असतं? कारभार व्यवस्थित करणं. तुम्हाला शेरा काय दिलाय ऑडिटरनी? या संस्थेमध्ये जाहीर ह्याच्यात तुम्हाला शेरा दिलाय. हा 21-22 चा रिपोर्ट आहे. आम्हाला येत नाही काय थोडस काय म्हणतात त्याला अक्षर छोटं मोठं करायचं काय झोम झोम. आम्ही साधे हो शेतकरी, आम्हाला इंग्लिश काय येणार आहे? थोडस झूम करा झूम. आता मला सांगा 2021-22 मध्ये या ठिकाणी काय लिहिलंय हो? सेवक वर्ग व दप्तरी कामकाज रिपोर्ट आहे तुमच्या नावचा धीरेंद्र खर्डेकर. काय रिपोर्ट आहे हो? संस्थेचे सचिव म्हणून शिवेंद्रराजे शिवरूपराजे निंबाळकर खर्डेकर हे काम पाहतात. त्यांचे कामकाज पाहता त्यांच्याकडून कामात कचुराई होते असे निदर्शनास आले. हे रिपोर्ट कोणाचा आहे? ऑडिटरचा रिपोर्ट आहे. पुढे काय लिहिलंय? संस्थेचे कीर्द व रेकॉर्ड वेळोवेळी लिहित नाहीत. व्यवस्थापक समितीच्या सभा बोलावून कार्यवाही करीत नाहीत. एकंदरीत सचिव संस्थेच्या कामामध्ये फारसे लक्ष घालत नाहीत असे दिसून आले. असा हा रिपोर्ट आहे. हे बघू शकता. हे काला कोर्टात जायची गरज नाही. गावातल्या कोणी मागा आम्ही त्याला देऊ शकतो. मग 2021 मध्ये तुमच्या नावाने ऑडिटर असा रिपोर्ट करतात तरी 2022 मध्ये तेच सचिव का राहतात? चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात तरी 2 वर्ष तुम्ही काम करा, दुसऱ्या वर्षीही तुम्हीच काम करता. त्यामध्ये पुढे तुमचं आणखीन लिहिलंय
2021-22 या कालावधीत तोटा झाला आहे, रिपोर्ट केलाय. 31/3/22 अखेर संस्थेत तोटा झाला आहे. संस्थेने दूध खरेदी विक्री व्यवहारात वाढ करून तोटा करण्यात यावाही 2021-22 रिपोर्ट मध्ये सांगितले. त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलं हो संस्थेचा रिपोर्ट? आता हे सांगतात 47,000 पगार. 2021-22 इथं सचिवाचा पगार आहे बघा 43,625 रुपये. 2021-22 आम्ही तुम्हाला 2023चा त्या दिवशी सांगितला 47,000. आता 2021-22 43,625 रुपये पगार आहे. 2022-23 या ठिकाणी बघा सचिव पगार देणे 47,225 रुपये. म्हणजे तुम्ही 80-85 रुपये संस्थेला पगार. ते काय म्हणतात की आम्हाला संस्थेने 1 रुपया दिला नाही. मित्र किती खोटं बोलायचं. सचिव हा संस्थेचा जमा खर्च हा ऑडिटरला देत असतो आणि ऑडिटर त्याच्यावरती नियोजन देत असतो. संस्थेचा सचिव कोण? धीरेंद्र खर्डेकर. स्वतः पगार मागितला ना देणे म्हणून. जर या संस्थेत पैसे शिल्लक असते तर देणे दिसलं असतं का हो? पगारच घेतला असता यांनी काढून. आणि ह्यांचा डाऊच असा होता की ही संस्था विकायची, आलेल्या पैशातून यांचे पैसे काढून घ्यायचे. का हो तुम्ही सांगता गावाला आम्ही गावासाठी काम करतो, मग काय इथं सचिवांनी पगार मागितला? काय इथं म्हणलं नाही 200 रुपये द्या मला देणे? रितसर तुम्ही पगार मागितला. आता हे पगार करत असताना तुम्ही गोरगरिबांच्या घरी गेला, संस्थेचे पैसे तुमच्याकडनं देणेत असं सांगितलं, त्यांच्याकडनं तुम्ही पैसे घेऊन आला, त्यांना पावती सुद्धा तुम्ही दिली नाही. अशी बरीचशी लोक आहेत, आम्ही तुम्हाला पुढे उभं करू. वेळ प्रसंगी आम्ही खोटा आरोप करत नाही. काळेश्वराच्या मंदिरामध्ये बसलोय, गोरगरीब जनतेला ह्यांनी घरी जाऊन पैसे आणल्यात, पण त्यांना पावती दिले नाही. हे पैसे गेले कुठं? सचिव म्हणून तुम्ही काम करताना. मग अशी परिस्थिती या संस्थेची केली. या संस्थेमध्ये अनियमितता जर बघितली तर किती प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट, ही संस्था आज सांगतात की कागदोपत्री जिवंत आहे. मग मला सांगा, जिल्हा बँकेला दूध संघाच्या संस्थेचं मतदान असतं, या मतदानापुरतीची संस्था केली का? या सर्वांचे मागचे सर्व जे कोण आहेत ते शिवरूपराजे खर्डेकर आहेत. आणि या सर्वांमध्ये सगळं पडद्या मागून काम करण्याचं काम हे शिवरूपराजे खर्डेकर करते. त्यांना माझा प्रश्न आहे, उत्तर ही त्यांनीच द्यावं. मला सांगा, तुम्ही संस्थेमध्ये काम करताय, जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून आहात, जी बँक महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील 1 नंबरची बँक आहे. साधी एक सहकारी दूध संस्था तुम्ही चालवू शकत नाही? तुम्हाला त्या पदावरती राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही त्या संस्थेवरती राहण्याचा तुम्हाला काडी मात्र अधिकार नाही. संस्था कशी असावी? गावचं नेतृत्व कसं असावं? स्पर्धात्मक असावं, विकासाची स्पर्धा करणार असावं. आज तुम्हाला सांगतो, हे मंजवडीला गेले, अवे 2 किलोमीटर वरती पवारवाडी हे गाव आहे. या पवारवाडी गावामध्ये सह्याद्री सहकारी दूध संस्था आहे, ज्यांनी 1979 साली कैलासवासी हनुमंतराव दिनकरराव पवार हे त्या संस्थेचे संस्थापक आहेत. दूरदृष्टी नेत्यामध्ये असली पाहिजे, ना की ह्या जमिनी विकण्यामध्ये दूरदृष्टी ठेवू नका. या संस्थेची जागा जर बघितली
तर पवारवाडीच्या असणाऱ्या शिवेवरती 15 गुंठ जागा या संस्थेने दूरदृष्टीने ठेवली. त्यामध्ये आता जर बघितली तर 70-80 लाख रुपयाची इमारत त्यांनी त्या ठिकाणी बांधली. संस्थेने बँकांकडनं कर्ज घेतलं, ते कर्ज फेडलं. आज जवळजवळ 25 ते 30 हजार, मी काल माहिती घेतली, 25 ते 30 हजार महिन्याला भाडं येत. का हो? जिल्हा बँकेच्या सचिवार्थी तुम्ही अतिशय जोमाने तिथं जाऊन काम करता. वडापाव खाऊन येता का हो? नुसता वडापाव खायला जाता का हो तिथं? अरे गाव आपलंय, पहिल्यांदा गाव पाहिजे. गावामध्ये विकास केला तरच तुम्हाला तिथं किंमत आहे. तुम्ही गावच्या संस्था मोडीत काढायचं काम तुम्ही करताय. हे काम अतिशय चुकीचं आहे. काळेश्वराच्या मंदिरामध्ये काळेश्वराच्या नावाने असणारी संस्था, की आम्ही ज्या देवाला आम्ही ग्रामदैवत मानतो, जे देव आमच्यासाठी न्यायाधीश आहे, सर्व न्याय हा देव हितच करतो, तसाच पुढच्या काळामध्ये तुमचा न्याय हा देव करणार आहे. हे तुम्हाला या ठिकाणी काय परिस्थिती करताय हो? एक एक संस्था विकत चाललाय. का तुम्ही पवारवाडीचा दूरदृष्टिकोन समोर ठेवला नाही? का त्यांच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी त्यांच्या घेतल्या नाहीत? अहो, जागा विकण्यापेक्षा तीच जर जागामध्ये तुम्ही काय केलं असतं, गावच्या लोकांना काम झालं असतं. आज 167 सभासद दिसतात. आता ते सांगतात की चुकून या ठिकाणी शिवरूपराजे खर्डेकर नाव पडले. कोण सांगतंय? सचिव, संस्थापक. तुम्हाला अजून एक पत्रकार बंधूंना सांग, काही काळापूर्वी आसू नंबर 1 सोसायटीची कागदपत्र मी मागितली होती. या आसू नंबर 1 सोसायटीचे संस्थापक चेअरमन म्हणून कैलासवासी दादाराजे खर्डेकर यांचं नाव आलं. संस्था 1926 ला स्थापन झाली. दादाराजेही त्यावेळेस, त्यांचंही वय त्या संस्थेच्या कालावधीमध्ये 20-25 वर्ष होत. ही संस्था गावातील जी काही ठराविक जुनी मंडळी होती, यांनी ही संस्था स्थापन केली. तिथं तुम्ही त्यांचं संस्थापक म्हणून नाव देता. नंतर आम्हाला ज्या वेळेस आम्ही माहिती मागितली, त्यावेळेस सचिवांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडनं हे चुकून झालंय, संस्थापक चेअरमन दादाराजे नाहीत. मग प्रत्येकच गोष्टी तुम्ही चुकून करता का हो? प्रत्येकच गोष्टीमध्ये तुम्ही संस्थापक म्हणून नाव घेता, कागदावर नाव लावता, प्रत्यक्षात तर तुम्ही नसता. असं तुमच्याच बाबतीत का घडतं? तिथं गावातल्या कुणाचं का नाव आलं नाही हो? परिस्थिती फार गंभीर आहे. या लोकांना गावच्या विकासाचं काय पडलेलं नाही. तुम्ही तालुक्यावर नाही, जिल्ह्यावर नेतृत्व करा जाताय, पण तुमचं नेतृत्व हे कर्तव्य शून्य आहे. तुम्ही काही करू शकत नाही हे तुम्ही दाखवून दिले. फक्त तुम्ही या संस्था बुडीत काढण्याचं काम करताय. आणखीन काळ काय जे या 3 गटाचे नेते म्हणणार, एका बाजूने काय म्हणले हो, मी साधा शिकलेला माणूस आहे, माझं बारीक लक्ष असतं. अहो, 3 गटाचे नेते, आम्ही ज्या वेळेस तुम्हाला म्हणलो, तुमच्या नेत्यांना म्हणलो आका आणि बोका, तुम्ही काय म्हणलो? हे कमरेखालचे आरोप आहेत. काय तुमचा शब्द आहे? कमरेखालचे आरोप. अहो, ज्या वेळेस आसू बस स्टँड वरती जाहीर सभा लावली होती, त्या जाहीर सभेत तुम्ही काय म्हणला? तुमच्या नेत्याला, तुम्ही नेते तालुक्यावरती काम करा, मी गावात बघतो, गाव कसं सुतासारखं सरळ करतो, तुम्ही माझ्या गाव ताब्यात द्या. ही कुठली भाषा हो तुमची? कमरेखालची का कमरेच्या वरची? जरा सांगचाल का आम्हाला? आम्हाला बी भाषा की तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून तुमचा या पहिल्या वेळेस तुम्हाला या गोष्टीत सूट दिली. तुम्ही जर परत आमच्याशी वेगळ्या नजरेने आणि कुणाच्या सांगण्यावरून जर करणार असाल, तर जे काय आपले संबंध आहेत ते आम्ही विसरून जाऊ. चुकीच्या पद्धतीने गावामध्ये पायंडा पाडू नका, चुकीच्या गोष्टीला समर्थन करू नका. 100 वर्ष आम्ही संस्था बिनविरोध केली. गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणूनच तुमची 100 वर्ष संस्था बिनविरोध झाली. तर अशा पद्धतीने ह्यांनी काळेश्वर डेअरीचा जो विक्री व्यवसाय केला आहे, ही दिशाभूल करणार आहे, चुकीच्या पद्धतीने करणार आहे असा आरोप आहे. आणि या प्रश्नाची उत्तर या संस्थेचं नेतृत्व करणारे, पडद्या मागून खेळणारे शिवरूपराजे यांनीच उत्तर द्यायला पाहिजेत. आणि जर त्यांनी उत्तर दिली नाहीत तर खरे चोर हेच आहेत असं आम्ही गाव समजू.
कर नाही त्याला डर कशाला हो? तुम्ही जर काय केलंच नाही तर तुम्ही माग का लपता? अशा पद्धतीने चालणार नाही. दुसरी गोष्ट, आता विषय आला आसू नंबर 1 सोसायटी. आसू नंबर 1 सोसायटीमध्ये काय म्हणले होते की यांचे जप्ती झाल्यामुळे यांनी प्रकरण केले, शेतकऱ्यांची जप्ती केली, जप्तीचा आदेश लावला. ते काय बोलले हो? लिलाव काढला. अहो तुम्ही विक्री कर आयुक्त आहे, जप्ती आणि लिलाव ह्या वेगवेगळे प्रोसेस आहेत. जरा सहकारातला अनुभव घ्या. आणि कुणाला म्हणता हो? ज्याची जप्ती झाली म्हणून तुम्ही आरोप करता. 25 वर्ष ह्या शिवरूपराजे खर्डेकरांच्या विरोधात आम्ही या गावामध्ये काम करतो. आता नाही करत. प्रत्येक गोष्ट ना गोष्ट जिथं जिथं आम्हाला पाहिजे तिथं तिथं चांगल्या कामासाठी आम्ही या ठिकाणी विरोध केलाय. आता मला सांगा, माझा प्रश्न, माझ्यावरती जो आरोप केला होता की संस्थेची जप्ती यांच्यावरती आले म्हणून, हे मी या संस्थेमध्ये काढलेलं कर्ज आणि ते भरलेल्या पैशाची पावती. मला मान्य आहे शेतकऱ्यांनी संस्था जपली पाहिजे, पण अनियमितता झाली नाही पाहिजे. कर्ज थकीत असेल, शेतकऱ्याचं कर्ज थकीत होतं, मागं पुढं होतं, भरलं जावं. आम्ही ते भरलं. अनियमितता काय केली ह्यांनी? आम्ही कुणाला ह्याच्या अगोदर पत्रकारांना जप्तीविषयी काय बोललो नाही. तुम्हीच शेतकऱ्यांची जप्ती गावाच्या समोर आणि पत्रकार परिषदेत काढली. जाहीर माफी मागावी लागेल तुम्हाला, जाहीर माफी मागावं लागेल की गावच्या शेतकऱ्यांविषयी तुम्ही हे उद्गार पत्रकार परिषदेमध्ये काढले. काय हो तुम्हाला अधिकार आहे? जमिनी आमच्या, कर्ज आम्ही भरणार, तुम्ही कोण बोलणार? नियमानुसार आम्ही चाललोय. आम्ही कधी वाच्यता केली पत्रकार परिषदेमध्ये की आमच्यावरची जप्ती आणली? अरे आम्ही खंबीर आहे, शेतकरी म्हणून आम्ही खंबीर आहे. आमची संस्था आम्ही जपणार, आमच्यावरती केलेलं कर्ज सुद्धा आम्हीच भरणार आणि ही संस्था नावावर पालणार. अरे कोणाची संस्था, कोण संस्थापक, बोलतय कोण, याच तरी भान ठेवा. यामध्ये 3 माने कंपनीची नाव आहेत. 2020-21 चे दाखले न घेता 2022-23 चे दाखले कोणी काढले हो? एका बाजूने सांगताय की तुम्ही जिल्हा बँकेचे लोक हे करतात, पण दाखला दिल्यानंतर जिल्हा बँकेची प्रोसेस चालू होते. ही दाखला काढण्याचं काम सचिव सोसायटीचे चेअरमन करतात. तुम्हाला संचालक पदावरती बँकेच्या ह्यासाठी बसवलं का हो? की तुम्ही ते शेतकऱ्यावरती आसूळ ओढणार म्हणून? तुम्ही या ठिकाणी त्या अधिकाऱ्यावर दबाव आणला. 2020-21 च्या बाजूला ठेवले आणि 2022च्या शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय केला. आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो, इथून पुढे एकाही शेतकऱ्याची जप्तीची नोटीस जर लागली तर आसू नंबर 1 सोसायटीचा चेअरमन, सचिव आणि हे संचालक यांना आम्ही शेतकरी मिळून घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही कारवाई करचाल, आमच्यावर झाली, आम्ही दुसऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करून देणार नाही. 2022च्या लोकांवरती यांनी कारवाई केली. आता माझा प्रश्न आहे शिवरूपराजे खर्डेकर यांना, उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. तुम्ही सप्तशृंगी सॉल्व्हंट कंपनी फलटण येथे चालू केली. लाखो रुपयांचे शेअर्स आसू आणि पंचक्रोशीतून तुम्ही त्या ठिकाणी जमा केले. तुम्हाला ती संस्था चालवाय जमली का हो? नाही जमली. तेल कंपनी म्हणून, सॉल्व्हंट कंपनी म्हणून तुम्ही गाजावाजा केला. लोकांकडून मलिदा घेऊन शेअर स्वरूपात पैसे जमा केले. आज तुमची संस्था काय हो? लिक्विडेशन मध्ये जाऊन त्याचा लिलाव झाला, त्याला टाळं लागलं. आज ज्या शेतकऱ्यांनी, ज्या ग्रामस्थांनी तुम्हाला त्या ठिकाणी शेअर स्वरूपात रक्कम दिली,
ती कोण देणार? त्यांच्या पैशाला वाली कोण? शिवरूपराजे एक ना एक रुपया तुमच्याकडनं आम्ही वसूल करून घेणार, तुम्हाला सोडणार नाही. शेअर स्वरूपातली गावातली घेतलेली रक्कम जसं आम्ही शेतकरी म्हणून या संस्थेचे पैसे देणे लागतो, तसेच एखादी संस्था डबगायला गेली तर त्या संस्थेचा संस्थापक किंवा जी संस्था ज्यांनी काढली त्या शेअरचे पैसे सुद्धा त्यांना द्यावे लागणार आहे. मी जास्त बोलत नाही, अजून बरंच पुढं आमचं आहे. अजून एक थोडक्यात आणखीन दुसरा विषय सांगतो, काळेश्वर ट्रस्ट विषय. काळेश्वर ट्रस्ट क वर्गामध्ये आमचं देवस्थान आहे हो काळेश्वर, आमचं दैवत काळेश्वर आहे, आमचं सर्वस्व काळेश्वर आहे. या काळेश्वर ट्रस्टीमध्ये परवा सांगितलं की कृष्णात आमचे आदरणीय कृष्णात तात्या फुले यांनी परवा दिवशी एक वाक्य केलं की क वर्ग देवस्थान मिळण्याकरता विशाल माने हे माझ्याकडे आले. मित्र हो, पत्रकार बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो, हे पत्र आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आसू मंदिरामध्ये काळेश्वर मंदिरास क वर्गाचा यात्रास्थळ दर्जा मिळावा. इतक्या वर्ष तुम्ही काम करता, या देवाच्या नावाने संस्था करता, कधी या देवाचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न केले का? आम्ही या ठिकाणी कैलासवासी बंटराजे खर्डेकर यांचं आदरपूर्वक नाव घेऊन एवढा मंडप त्यांनी या ठिकाणी दिला, गावाला शोभा आणण्याचं काम केलं. तुम्ही काय केलं? 1 रुपयाची मदत कधी तुमची या ट्रस्टीला नाही. ट्रस्टीमध्ये तुम्ही पडद्याआडून काम करता. अहो तात्या, कृष्णात तात्या, तुम्ही परवा शब्द काय वापरले हो की विशाल माने माझ्याकडे येतोय, पण तो काय सांगतोय की मी असा मला ठराव पाहिजे आणि तो तुम्ही द्या, एवढंच फक्त सांगितलं. तात्या, ज्या वेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न केला की आपल्याला क वर्गासाठी अशी प्रोसेस करायची, ही कागदपत्र लागतात, त्यामध्ये कागदपत्र काय लागणार होती हो? पायाभूत सुविधांसाठी लागणारी जमीन तेवढीच रक्कम ग्रामपंचायत जिल्हा परिषदांच्या हस्तांतरित करावी. यासाठी देवस्थान मालकीची जागेचा 7/12 नमुना 8 क्रमांक असल्यास 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती सदर जागा ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्याची, अशा प्रकारे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष यांचे सही शिक्का असलेले प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. आम्ही तुम्हाला वेळोवेळी मागणी केली. तात्या, तुमच्याकडनं अपेक्षा ही नव्हती आम्हाला. तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही निदान काळेश्वराच्या ट्रस्टीवरती आहात, तुम्ही खरं तर बोलायला पाहिजे होतं. ज्यावेळेस तुम्हाला पहिला सवाल माझा होता की तात्या आपण ट्रस्टीसाठी कागदपत्र लागाय, तुमचा काय सवाल होता हो? तुम्ही बाळराजे खर्डेकर यांना विचारलं का? बोलणं झालं का? शिवाप्पा माने यांना तुम्ही बोलला का? त्यावेळेस तात्या मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? ट्रस्टीवरती तुम्ही आहात, तुम्हीच आम्हाला जे काय आहे ते तुम्ही द्या, ट्रस्टी म्हणून मी तुम्हाला मागणी करतो. दुसरा प्रश्न काय सांगितला हो तुम्ही तात्या? की आम्ही बंटराजे खर्डेकर यांच्या निवासस्थानी बसलो असता, पुण्यतिथीनिमित्त त्या ठिकाणी हरचंद बापू पवार तुमच्यात आणि माझ्यात जे शाब्दिक विषय झाले ते काय झाले? त्यावेळेस आपला विषय असा ठरला होता तात्या, तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही खर्डेकर आणि तुमची ट्रस्टीचे 3 लोक तुम्ही बसणार होता. ते कुठं बसणार होता मला माहित नाही. त्यानंतर तुम्ही ते पत्र तयार करून मला देणार होता आणि त्या संदर्भात मी तुम्हाला आसू नंबर 1 सोसायटीमध्ये बसून या संदर्भात चर्चा करणार होतो, असं आपलं ठरलं होतं. तुम्ही काय म्हणताय? विशाल माने कुठे यायला तयार नाही, विशाल माने कुठे येत नाही, वर्ण आणखीन म्हणतोय की असं झालं पाहिजे, तसं मागितलं पाहिजे. अहो तात्या, तुम्ही ज्येष्ठ आहात, या ट्रस्टीवरती माझे वडील कैलासवासी राजाराम बापू माने देखील होते. अशी वागणूक त्यांनी कधी केली नाही. देवस्थानचं काम करत असताना चांगल्या कामाला तुम्ही म्हणता आम्ही सहकार्य करू, एका बाजूने तुम्ही आमची अडवणूक करता, दुसऱ्या बाजूने जनतेला सांगता की आम्ही कधीही तयार आहे. अहो, हा जो मोकळा परिसर आहे ना,
हा ह्याचा दिसतोय काळेश्वर मंदिराचा, हा परिसर सुद्धा देवस्थानच्या नावावरती नव्हता. 11,106 स्क्वेअर फूटची ही जागा, मोकळी जागा असणारी ही जागा, 7 गुंठे जागा, एखादा देवस्थान ट्रस्टचा विषय करत असताना त्याचा जो विकास करायसाठी त्यासाठी मोकळी जागा लागते. ट्रस्टी म्हणून कमी तुम्ही ह्याच्याकडे लक्ष दिलं का हो? आम्ही गावातील तरुण युवकांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केला, त्यांना सांगितलं की ही जागा आपल्याला काळेश्वर देवस्थानच्या नावावर करावी लागेल. ही जागा कोणाची होती हो मूळची? ही ग्रामपंचायतचीच होती. या ठिकाणी पलीकडं तालीम होती, या ठिकाणी कोंडवडा होता, या ठिकाणी पोस्ट ऑफिस होतं. अशा परिस्थितीमध्ये हा मंदिराचा बाजूचा परिसर होता. ती जागा कुणाच्या नावाने झाली हो? हा 7 गुंठ्याचा हा 7 बार आहे. तुम्ही जर बघितला, हा आम्ही काळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावावर करून घेतला. काळेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट नवीन 7 बारा केला, की ज्याचा घर नंबर 311 आहे. हा कधी केला हो? 1/6/2025 ला आमचे सहकारी मित्र ग्रामविकास खात्याचे ज्यावेळेस मंत्री झाले, त्यांच्याकडे आम्ही मागणी केली. माननीय जयकुमार घोरे भाऊ त्यांनी या मागणीला विनंती करून त्यांनी ह्यामध्ये कलेक्टरला तसा आदेश दिला की सदरचा प्रस्ताव मागवावा. हा त्याचा आवक नंबर जावक नंबर. खासगी तुम्ही बसल्यानंतर काय सांगताय हो शिवरूपराजे, काय सांगताय तुम्ही? तुम्हाला माणूस उभा करील की असं कुठलंही झालं नाही. जयकुमार गोरेंची आणि तुमची चर्चा झाली, अहो कुणाचं नाव बदनाम करतो? ह्याच्यात तुमचं नाव बदनाम होणार नाही. ज्या मंत्र्यांनी या कागदावर सही केली त्या मंत्र्याचं नाव तुम्ही बदनाम करताय. कागद कधी बघितला का हो तुम्ही? बघितला कागद? कधी विचारलं गाव बसू काळेश्वर देवस्थानचं चांगलं होतंय, क वर्ग मिळतोय, कधी विचारलं तुम्ही? नाही विचारलं. का? तर तुमचं दायित्व, तुमचं नेतृत्व गावच्या विकासासाठी शून्य आहे. यासाठी तुम्ही गावची कधी मीटिंग घेतली? जाहीर ह्याच्यात आम्ही बोलतोय नाही. अजून तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे माझी अगदी ट्रस्टीला, ह्या कामात विशाल मानेंचं नाव सोडा. ट्रस्टी म्हणून या गावाला जर क वर्गाचा दर्जा मिळाला तर दरवर्षी 20 ते 25 लाख रुपयाचा निधी तुम्हाला मिळणार आहे. हा निधी तुम्हाला जाऊन देताय का? हा निधी काय विशाल मानेच्या घरी जाणार? हा परिसराचा होणारा विकास, याची कामं तुम्हाला द्यायची. दुसरी गोष्ट, ह्याला जी लागणारी जी कागदपत्र आहेत ती विशाल मानेच्या सहीने मागितली नाहीत. ही ग्रामपंचायतची प्रत्येक पत्र आम्ही त्याला जोडून दिले आहेत. आपण बघू शकता, वन विभागाला पत्र सुद्धा ग्रामपंचायतच आम्ही दिलं की वन विभागाचा दाखला लागतोय ट्रस्टमध्ये की ही जागा वन विभागाची नाही. पोलीस खात्याला पत्र सुद्धा आम्ही ग्रामपंचायतच्याच नावाने दिलं. ह्याच्यात कुठं माझा उल्लेख आहे का? मी फक्त मागणी केली की काळेश्वर देवस्थान हे चांगलं तीर्थक्षेत्र व्हावं. काल मोठ्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं हो? हा ट्रस्टीला अधिकार नाही, हा चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त बसल्यात तिथं. अविश्वस्त तिथं नाहीत, विश्वस्त गावातच आहेत. फक्त पडद्यामागे राहतात. पडद्यामागे राहू नका. विश्वस्त तुम्हाला काळेश्वर माफ करणार नाही. येणाऱ्या पुढच्या ह्याच्यामध्ये काळेश्वर नक्कीच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात शिक्षा देईल. हे ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आमची एकच हात जोडून विनंती आहे, गावामध्ये चुकीचं काही करू नका. विकासाच्या कामाबद्दल मुलांना अडचण करून देऊ नका. विकास करा. तुमचं नाव जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात होईल. पण गावचा भकास करायला गेला ना तर ज्या गावावरून तुम्ही आलाय त्याच गावाला माघारी तुम्हाला त्याच गावाला हे गाव पाठवा, याची मी तुम्ही दक्षता घ्या. आजपर्यंत युवक वर्ग शांत बसला, अजून बरेचसे आहेत हो. ही काय नाही, ही थोडीशी नुसतं आपल्याला झलक. टेलर आहे, टेलर. पिक्चर तर अजून पुढे आहे. अजून एक सहकारी संस्था आहे की ज्या सहकारी संस्थांमध्ये हे जिल्ह्यात उड्या मारतात. ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो. काल पत्रकार परिषदेमध्ये जे खर्डेकरांची दिवाणजी म्हणून काम बघतात त्यांनी सांगितलं होतं की ही जागा वेळ प्रसंगी आम्ही माघारी घेऊ.
आणि जाहीर पत्रकार परिषदेमध्ये ज्या व्यक्तीला जागा विकली होती, जाकीर इस्माईल शेख यांना विचारलं, त्यांनी काय उत्तर दिलं? वाढीव पैसे आले तर ही जागा मी परत करेन. हे वाढीव पैसे नक्की पाहिजेत कुणाला? जागा खरंच जाकीर इस्माईल शेख यांनी घेतली का ह्याच्या पाठीमागे दुसराच कोण आकाय? याचंही स्पष्टीकरण झालं पाहिजे. आणि 1.5 कोटीची ज्यावेळेस मागणी करतोय त्यावेळेस म्हणतात मी लगेच पैसे द्या, मी घेतो. अहो, जो देणार आहे तो सांगतोय वाढीव द्या. तुम्ही इथं पैसे मागताय, कमी किमतीत जागा देताय. हा प्रश्न आहे आमचा तुमच्याकडे की जागा आम्हाला काळेश्वर डेअरीलाच परत माघारी मिळली पाहिजे. आमची जाहीर. नमस्कार, मी श्रीकांत शेडगे. मला आप्पांना एकच सांगायचं, आप्पा बस झाल्या तुमच्या आता गप्पा, भरपूर झाल्या. तुम्ही जे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, तुम्ही आयकर विभागात काम केलंय, पण तुम्ही एवढ्या सफाईदारपणे खोटं बोलू शकता ह्याचा प्रत्यय आम्हाला परवा दिवशी आलाय. तर आप्पा मला तुम्हाला एकच सांगायचंय, हा आहे जाकीर बाई यांनी विकत घेतलेल्या जागेचा दस्त. तर दस्त काय सांगतोय माझ्या पत्रकार बंधू मित्रांना मला दाखवायचंय की ह्या जागेचं ऍक्च्युअली व्हॅल्युएशन सरकारी आहे 19,05,000 रुपये. हे तुम्ही पाहू शकता, 19,05,000 रुपये. आणि त्यांनी जो संस्थेचा ऑडिटर लावलेला आहे राजेंद्र निंबाळकर म्हणून, तर त्यांनी त्यापेक्षा जागेचं व्हॅल्युएशन कमी केलेलं आहे, दाखवलेलं आहे कमी. मला त्यांना हेच विचारायचं, जर सरकारी व्हॅल्युएशन 19,05,000 असेल तर तुम्ही 16,75,000 रुपयाला जागा का विकली? म्हणजे इथं संस्थेचा करेक्ट तोटा 2,30,000 रुपये होतोय. बर, निलावाची पद्धत काय असते? जो निलाव घेतो तो त्याची स्टॅम्प ड्युटी भरतो. त्यामध्ये सुद्धा तुम्ही संस्थेनं निम्मी स्टॅम्प ड्युटी, हो का इथं वाचा, त्या तुमच्या दस्ताच आहे, तुम्ही संस्थेने दस्त करून दिलाय त्यातलंच आहे. निम्मी ड्युटी संस्थेनं भरायची. कशासाठी? हा 40,000 ते 45,000 रुपये तोटा संस्थेने का सहन करायचा? कशासाठी ह्या गोष्टी? बर, विषय राहिला दुसरा. आता यातून त्यांनी काय दस्तात नमूद केलंय की बाबा यात जो लिहून देणार आहे तो ह्या गोष्टीला जबाबदार राहील. म्हणजे याचं काय अडथळा असेल, चुकीचं असेल, तो लिहून देणार म्हणजे सचिव आणि चेअरमन अडकले. म्हणजे ह्याच्या पाठीमागचे पैसे खाऊन बाजूला राहणार आहेत, अडकणार आहे चेअरमन आणि सचिव. म्हणजे चेअरमन आणि सचिवांनी सुद्धा सह्या करताना व्यवस्थित विचार करून केल्या पाहिजेत. हे तर लिहिलंय त्यांनी, हे खोटे आढळल्यास पत्रकार साहेब तुम्ही हे झूम करा, वाचू द्या, कळू द्या सचिवाला आणि चेअरमन साहेबांना बी की केस झाली तरी तुमच्या होणार आहे. बाकीचे पैसे पडद्या मागून खाणारे बाजूला राहणार आहेत. आता मला ते जे सदग्रस्त बोलत होते त्यांच्याबद्दल असं बोलायचंय, तुमचाच पुतण्या माझ्याकडं हे आहे, त्याचं स्क्रीनशॉट आहे. जाहीर मोबाईलवर तुमच्याच पुतण्याने ही जागा 45 लाख रुपयाला मागितली. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचाच पुतण्या आहे रणजित माने, त्यांनी ही जागा 45 लाख रुपयाला मागितली आहे आणि तुम्ही तर म्हणताय नियमाप्रमाणे केली आहे. काय पद्धतीचा नियम तुम्ही लावलाय काय आमच्या लक्षात आलं नाही गावकऱ्यांच्या. इंग्लिश मधून तुम्ही खूप छान सफाईदार बोलताय, लक्षात येत आहे आमच्या सगळ्यांच्या, पण फार खोटं बोलताय इंग्लिश मधून. ऐक्य पेपर 22/3/2025 ऐक्य पेपरला त्यांनी ऍड दिलेली आहे की जागा विक्रीची. फक्त गावात 3 जणांनी पेपर वाचलाय, अख्ख्या गावाला माहित नाही हा पेपर आलेला. पेपर तर गावात येतच नाहीत, फक्त 3 जणांनी पेपर वाचलाय आणि ही विक्री केली आहे. पण सचिवांचं काम काय असतं? धीरेंद्र खर्डेकर जे सचिव आहेत या संस्थेचे, त्यांनी असं दाखवलंय की माझं कामकाज बरोबर आहे, त्यांचं कामकाज किती पद्धतीचं काय बरोबर आहे ते विशाल नानाने तुम्हाला आता सगळ्यांसमोर उघडच केलेलं आहे. मला त्यात आणखी काही वेगळं सांगायचं नाही. तर त्या सदग्रस्तांनी मला असं सांगितलं की तुझे वडील वारलेत तर तू मृत्यूचा दाखला आणून द्यायला पाहिजे होता. तुम्ही पाहिलंच असेल मुलाखत. तर मग सचिवाचं काय काम असतं नक्की? हे काम नसतं ना सचिवाचं वेगळं काय लिहायचं वगैरे काय. सचिवाचं काम होतं तर सचिवांनी स्वतःच्या आजोबांचं बरोबर नाव घातलंय. बाकीच्या 50 सभासदांची, मृत सभासदांची नावं घालणं सचिवाचं काम आहे. पगार घेतोय तो 169 मधनं तुझ्या आजोबांचंच फक्त घेतलंय नाव. बाकीच्या सभासदाचा तू पगार घेतलाय, तू नाव घाल, तू कामगार आहे आमच्या संस्थेचा.
बर, संस्थापक म्हणून त्या सदग्रस्तांनी जे पत्रकार परिषद घेतली त्यांनी असं सांगितलं की आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली, आमची प्रिंटिंग मिस्टेक झाली. रिपोर्ट हा ऑडिटरला सचिव देतो. सचिवाने संस्थापक म्हणून स्वतःच्या वडिलांचं नाव तिथं घातलंय, ज्यावेळेस त्याचे वडील 15 वर्षाचे होते. मग मला सांगा, 168 जणांच्या वडिलांची किंवा त्यांची नाव का संस्थापक म्हणून तुमच्याकडे आली नाही? ती तुमच्याच वडिलांचं बरं नाव तुम्हाला दिसलं तिथं संस्थापक म्हणून. हा, माझी सर्व गावकऱ्या नावं नाही की जाकीरबाई हे, आम्हाला काय जाकीरबाई बरोबर त्यांच्यावर काय आम्हाला रोष नाही किंवा काय नाही. जाकीरबाई हे फक्त एक साधं प्यादा आहेत. त्यांच्या पाठीमागं कोण हे सगळं कुटाणा करतंय हे अख्ख्या गावाला माहित जाते. आणि तुम्ही चोराला ओझ उचलू लागू नका. जे करतायत ना त्यांना माझी एकच आव्हान आहे, चोराला ओझ उचलू लागू नका. काळेश्वराची पांढर आहे, आपल्या गावची परंपरा आहे की जे अति करतील त्यांची माती आजपर्यंत इथंच झालेली आहे. मला ह्याच्यापेक्षा काही जास्त बोलायचं नाहीये. ह्या चोऱ्या थांबवा, स्वतःच्या जीवावर मोठे व्हा, कष्ट करा. गावाच्या किंवा गावाच्या भावाच्या आणि देवाच्या चोऱ्या करून कधीही तुम्ही मोठे होणार नाहीत आणि कोणीही आजपर्यंत झालेला नाहीये. बस मला एवढं सांगायचंय. नमस्कार. मागल्या काही दिवसामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख करण्यात आला की बाबा त्याला म्हणावं सांगा की 1.5 कोटी रुपये असतील तर तू घेऊन ये, आम्ही तुला जागा देऊ. त्यांना मला एकच सांगायचंय, मला तुम्ही 1.5 कोटी रुपये मागितले ठीक आहे. मी पाठीमागच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस बोललो होतो 10 ते 12 लाख रुपये किंमत झाली असती. तर मी पण आता काळेश्वराच्या मंदिरामध्येच बसलोय आणि गावामध्ये त्याच ठिकाणी एक 5-10 गुंठे मध्ये असतील, त्याच्या बाजूचा एक प्लॉट विक्रीसाठी निघाला होता. इथंच बसलेल्या काय सदग्रस्तांनी 9 लाखाला मागितला तरी तो देण्यात आलेला नाही. अक्षरशः त्या समोरच्या व्यक्तीनं 12 लाख रुपये किंमत सांगितली त्या प्लॉटची, 1 गुंठ्याची. त्या अनुषंगाने 10 ते 12 लाख हा शब्द मी बोललो. मी माझ्या शब्दात आजही माघारी घेत नाही. पण ते ग्रस्त बोलले की 1.5 कोटी रुपये घेऊन या. तर अजून एक गोष्ट त्यांना मला सांगायची आहे की तुम्ही बाबा म्हणजे दुसऱ्याची अवकात काढण्याची तुम्हाला अधिकार कुणी दिला? 1.5 कोटी घेऊन या. बरं, स्वतःची इकायची असती तर बोलले असते तर मी मान्य केलं असतं की स्वतःची जमीन आहे, माणूस म्हणतो की 1.5 कोटी रुपये घेऊन ये, हा घ्यायला तयार आहे तर देईल. पण ती स्वतःची जागा नसताना तुम्ही तो आरोप केला, तो एकदा चुकीचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी काय म्हणले किंवा आम्ही भविष्यात जाऊन ही जागा माघारी घेणार आहे. माघारी घेण्याचा त्यांनी विषय काढला. आणि त्याच पत्रकार परिषदेत ज्यांनी जागा विकत घेतली ते नावाला प्याद आहे, त्यांनी जागा विकत घेतली. हाच मी काळेश्वराच्या मंदिरातून ठोकून सांगू शकतो, छाती ठोकून सांगू शकतो की त्यांनी जागा त्या जाकीरबाई नावाला आहे. ही जागा दुसऱ्या सदग्रस्तांनी घेतली. त्यांना पण माझं आव्हान आहे, तुम्ही गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी मंदिराच्या शेजारची जागा 4-4 लाख गुंठ्यानं विकायला तयार आहे, तिथं 1 लाखानं दस्त करताय. तुम्ही नावाला फक्त दुसऱ्याचा वापर करताय. याच्यामध्ये लिहिलेलं होतं की सचिव जबाबदार राहील. सचिव आणि चेअरमन बिचारे फासाला जातील, पण जे खाणारे, पोट भरून खाणारे ते निवांत राहतील. माझं तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वांना सांगणं आहे, यांच्यापासून सावध राहा, यांच्यापासून सावध राहा. यांचा उद्योग काय आहे हे गावाला माहित आहे, ह्यांचा व्यवसाय काय आहे गावाला माहित आहे. दुसऱ्याचे व्यवसाय काढायचे, कुणाच्या वैयक्तिक लेवलला जायचंय. आणि हा, तुम्ही जो शब्द वापरला वतनदार, त्याबद्दल तुमचा आभार. वतनदार आम्ही होतो, आहे आणि राहणार, हे निश्चित आहे. पण एक गोष्ट सांगतो, चुकीला कधीही समर्थन करणार नाही. काळेश्वराच्या मंदिरातून बोलतोय, खोटं बोलायची माझ्या कधी वेळ येणार नाही. जे बोललोय ते आजही बोललो, त्या दिवशी पण बोललो ते पण खरंय, आज बोललो ते पण खरंय. एवढंच. फक्त यांना काळेश्वरानं बुद्धी द्यावी की आपण आता भरपूर खाल्लंय, आपण आता खूप मोठे झालोय, अजून बी खाऊन आपल्या पुढच्या पिढीची सोय करू नका. कारण पुढची पिढी बघा, काही लोकांच्या पुढच्या पिढ्या चोऱ्या करायला लागल्या, कुठं काय करायला लागलं ना हे त्या पुढच्या पिढीला माहित आहे काय, आणि ज्याची त्याला माहित आहे. पण ज्याची त्यांनी दुसऱ्याच्यावर टीका करताना आपलं काय आहे हे पण बघावं. प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार असतो हे सगळ्या गावाला माहित आहे काय. माझ्या खाली जर अंधार असेल तर सगळ्या दिवा लावला की दिव्याखाली अंधार होतो, हे 100% सत्य आहे. मी एवढंच सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये ना वैयक्तिकरित्या कुणाच्याही वाटत जाऊ नका. कारण काय माहितीये का, आम्ही इथं बसलेलो गावकरी, आम्ही माझ्या पक्षाचं नाही आलो, यांच्या पक्षाचं नाही, यांच्या पक्षाचं नाही. आमचा विषय काय, तुम्ही खाऊ नका, आम्ही तुम्हाला काय बोलणार नाही. चांगल्या कामाला तुम्हाला समर्थन देऊ,
वाईट कामाला तुमचा विरोध करू, हे आमचं कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून. आजपर्यंत केलंय, सोसायटीला बिनविरोध तुम्हाला मदत केलेली आहे आणि त्याच सोसायटीत चुकीचं काम करताना तुम्हाला 100% विरोध पण केलेला आहे. आज पण सांगतो, काळेश्वराच्या मंदिरात बसलोय, त्या दिवशी पण सांगितलं तुम्ही नाव टाकताना माझा विरोध होता, आजही विरोध आहे. आणि ज्याला कोणाला वाटतं ना की ठराव पास झाला त्यांनी काळेश्वराच्या मंदिरात यायचं, पिंडीवर हात ठेवायचा, मी पण ठेवतो, माझी पण तयारी. माझा दैवत हे काळेश्वर आहे आणि त्या दैवताच्या समोर हात ठेवून सांगतो, तुम्ही जे काम केलं ते चुकीचं केलं, चुकीच्या पद्धतीने केलं, चुकीला कधीही माफी करणार नाही. जो काय त्रास होईल ना, वैयक्तिक द्या, कसा द्यायचा आहे तसा द्या, सहन करू. काय जन्मजात आम्ही काय पिढीजात आमची लहानपणी गरिबीत गेलंय आणि मृत्यू गरिबीत आला तरी काय दुःख नाही. पण एक गोष्ट सांगतो, जे करू ते सत्यासाठी करू, असत्य कधीही सहन करणार नाही. एवढं बोलतो, पत्रकार मित्रांचा आभार मानतो. या पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे विशाल मानेंनी, शेडगेंनी, यतकाळींनी मांडले, आणखीन काय ठराविक लोक मांडणार आहेत, मुद्दे मांडणारे सभासद आहेत ह्या संस्थेचे, त्या सभासदाला सभासदाचं उत्तर सभासदांनी देतात का, माझा पहिला सवाल आहे. सभासद प्रश्न विचारतोय कोणाला, संस्थेचे चालक, सचिव हे चालवतात, कोण असतील ते, त्या संस्थेमध्ये प्रश्न माझा एकच होता की ही जागा विकू नका म्हणून. त्यावेळी बोट वर करायची पद्धत ह्या खर्डेकरांनी पाडली. आजपर्यंत 100 वर्षापूर्वी 1926 साली दादासाहेब सखाराम मानेंनी ही संस्थापक चेअरमन म्हणून आहेत, तिथून आजपर्यंत ह्या संस्थेचं आम्ही 91 पासून विरोध इलेक्शन लावायचा विषय करतोय. 91 पासून आज 25-30 वर्ष झालं आम्ही विरोधात आहे, पण खाली चपल्या काढून ठेवतो आम्ही दरवाजाच्या बाहेर आणि मग आज शिरतो. हित राजकारणाची जोड्या कधीच नेत नाही, तिथं आम्ही आतापर्यंत 100 वर्षात नाही. पण ह्या खर्डेकराच्या माणसानी त्या दिवशी बोट करण्याची अवलाद जी केली ती सर्वात चुकीची. कारण त्यांनी त्या संस्थेच्या सभा चालू असताना, जनरल बॉडी चालू असताना त्याला एक कळायला पाहिजे होतं, सभेत 40 ते 50 लोक होते, त्यांच्याकडे कॅमेरा त्यांनी पत्रकार परिषदेला पण दिलाय, ह्याला पण दिलाय त्यांनी. 40-50 लोक होते, 20-25 लोक त्यांची महिला सोसायटीची, काळेश्वर महिला सोसायटी आणि आसू नंबर 1 सोसायटीचे तेवढे लोक होते. त्यांनी बोटावर करायला लावली. बोटावर करायचा विषय नाही, राजकारण आणू नका. आमचं फक्त म्हणणं आहे की ही जागा विकू नका आणि जागेचा विषय सोडून द्या. पत्रकार घेतली ती परवा दिवशी कोणी सभासदांनी, पत्रकार ही परिषद तो म्हणलं उद्या मी ह्या गटाच्या विषयी बोलतो, आणि इथून पुढे पत्रकार परिषद किंवा राजकीय कुठला मुद्दा जर सोसायटी त्यांनी ठेवला तर इथून पुढे ते सहन केलं जाणार नाही. तुम्हाला सोसायटीबद्दल जर बोलायचं असेल तेवढंच सोसायटीत, ती पण संचालक मंडळ, चेअरमन, सभासदांनी मुद्दे मांडायचे असतात, सभासदांनी उत्तर द्यायचे नसतात, सभासदांनी मुद्दे मांडायचे असतात. हा माणूस कालचा ज्यांनी पत्रकार परिषद 54 मिनिटं घेतली, त्या माणसाने 54 मिनिटं घेतलेली पत्रकार परिषद ही तो सभासद आहे, तसंच मी सभासद आहे. तसं मी प्रश्न विचारल्यानंतर चेअरमन, बॉडी, बाकी कोण असतील संस्थेतले त्यांनी उत्तरे दिली पाहिजेत. हे जर पहिल्यापासूनचे दिवाणचे आता बरेच गेले, आता दुसरे जर दिवाणचे तयार होत असले तर त्याचा उपयोग नाही. गावाने पण लक्षात घेतलंय की कारण काय दिवाणीची काय हालत झाली ती पण सगळ्यांनी लक्षात आलेले. त्यामुळं सर्वांनी आपापल्या पद्धतीने राहावं आणि दुसऱ्याची आबरू काढू नका. सभासद जे आपण आहात ना, आपण दुसऱ्या सभासदाची आबरू काढण्याचा अधिकार आपल्याला नाही. संस्थेविषयी जर आम्ही काय बोललो उलट सुलट तर संस्थेच्या डायरेक्टर बॉडींनी, संचालकांनी बोलावं, ही सभासदांनी बोलू नये एवढीच आमची विनंती. इथून पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी राजाभाऊ गोपने आसूतला परवा पत्रकार परिषद झाली, त्यात आमच्या प्रॉपर्टी विषय निघाला. त्या विषयात ज्या माणसाने विषय काढला त्या माणसाला एकतर कुठलाही अधिकार नाही आणि पूर्णपणे आमच्या ट्रस्टीच्या आणि आमच्या विरोधात झालेले गेले 44 वर्ष झालं माझा त्यांचा विषय चाललेला होता. त्या विषयात पूर्ण निकाल माझ्यासारखे लागले. 10.5 एकर प्रॉपर्टी माझी आमच्या व्यतिरिक्त त्यांनी ट्रस्टीला वर्ग करून घेतली होती. त्यामुळे पूर्ण निकाल हे सगळे माझ्यासारखे आहेत. तरी आम्ही आमच्या ह्याचा मोठेपणा म्हणून ती प्रॉपर्टीतनं 1.5 एकर त्यांना द्यायची मान्य केलं. त्या 1.5 एकरात अजून आमचा सातबारा त्या पद्धतीने झालेला आहे आणि त्या सातबाऱ्यात कुण्यात म्हणजे अडथळा आणला, कुण्यात थांबवलं सातबारा करायसाठी ह्याच ट्रस्टीतल्या लोकांनी. आणि आता ट्रस्टीतले लोक असं म्हणतात की ती शाळेची इमारत पाड, आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही, कारण तिथं गोरगरिबांची मुलं शाळा शिकतात. आणि
शाळेची इमारत पाड म्हणणारे ट्रस्टी त्यांनी येऊन काळेश्वराची शपथ व्हावी की आम्ही शाळा पाड म्हणलो नाही आणि तिथं आम्हाला 1.5 एकर दी, आम्ही त्याच्यात प्लॉटिंग करू. अरे गिफ्ट डीड दिलेली प्रॉपर्टी विकता येते का? तू असं बालिशपणे सांगू नका. काय एक जण म्हणला की ती बुलडोजर फिरवलं हे केलं, त्याचं आम्ही उत्खनन करायचा फुकाट मुरुम दिलाय आणि त्याची रॉयल्टी भरली. ही माझ्याकडे पत्र आहे, म्हणजे रॉयल्टी भरलेली पावती आहे, त्यांनी बघावी की आम्ही ती फुकाट ही काढल्यानंतर कोणाची आम्ही घरं पाडली नाहीत. ज्याच्या त्याच्या सुईनी ज्यावेळेस निकाल माझा लागला, ज्याच्या त्याच्या सुईनी ज्या त्या माणसाला सांगितलं, अजून बी 2-3 घरं त्यांची राहायला जागा नाहीत म्हणून तशीच आहेत, ती सगळ्यात पाडली नाहीत आम्ही अजून. ते ज्याच्या ज्याच्या सुईनी त्यांनी आपापली घरं पाडून गेल्यात. एवढंच बोलतो. आता आमची न्यायपरविष्ट बाब आहे, आता न्यायालयात गेल्यात, न्यायालया पद्धतीने आमचं चालेल. आता न्याय देईल ते आम्हाला मान्य पडेल. आता नमस्कार, मी अजय फराटे. या पत्रकार परिषदेमध्ये मागील गावामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत माझे आदरणीय वडील राजनभाऊ फराटे, जे काळेश्वर दूध डेअरी संस्थेचे प्रथम चेअरमन होते, त्यांच्यावरती काही यांनी झालेल्या स्पष्टीकरणावरती आक्षेप घेण्यात आले. त्याला उत्तर देण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी आक्षेप हा घेतला की भाऊंनी सांगितलं होतं की काळेश्वर दूध डेअरीला जी 15 गुंठे जागा कैलासवाली वासी बबनराव बोडरे यांनी दिली, त्या जागेकरता 60,000 रुपये श्रीमंत कैलासवासी दादाराजे खर्डेकर यांना देण्यात आले होते. तो व्यवहार कसा झाला याचंही त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. कैलासवासी बबनराव बोडरे यांनी त्यावेळी व्यवसाय चालू करायच्या उद्देशाने जीप खरेदी केली आणि त्या जीप घेण्याकरिता श्रीमंत कैलासवासी दादाराजे खर्डेकर यांनी त्यांना 60,000 रुपये दिले. कालांतराने ते पैसे पुन्हा माघारी कसे घ्यायचे हा विषय निघाल्यानंतर त्यांनी ती 15 गुंठे जागा माझी विक्री करून त्यातून पैसे देतो असं त्यांच्यासमोर म्हणणं सादर केलं. त्यानंतर असं ठरलं की ही जागा आपण काळेश्वर दूध डेअरी करता घेऊया आणि त्याविषयी दादाराजे खर्डेकरांच्या मार्गदर्शनाखाली जी काळेश्वर दूध डेअरी त्यावेळेस चालू होती, त्यावेळेस भाऊ त्या संस्थेचे चेअरमन होते, त्यांनी भाऊंना सांगितलं की असे मी पैसे बबनराव बोडरे यांना दिले होते, ते माझे पैसे काढून घ्यायचे, ते पैसे त्यांना काळेश्वर दूध डेअरीतून द्या आणि ही जागा काळेश्वर दूध डेअरीच्या नावावरती करून घ्या. ही त्यावेळेस झालेली चर्चा त्या दोघांमधली होती. त्याच्यानंतर भाऊ कालांतराने वेगळ्या पार्टीमध्ये गेले, कैलासवासी हनुमंतराव पवारांबरोबर ते गेले आणि त्यांनी काळेश्वर दूध डेअरीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तिथं जगन्नाथ आगम हे चेअरमन झाले आणि सह्यांचे अधिकार जगन्नाथ आगम हे नवीन असल्यामुळे आदरणीय आमचे मार्गदर्शक सदाशिव दादा झांबरे, यांना आम्ही झांबरे दादा म्हणून ओळखतो, त्यांच्याकडे होते. म्हणून झांबरे दादांची सही त्या दस्तावरती दिसते. जो व्यवहार ज्या रकमेने करायचा होता ती रक्कम भाऊंसोबत त्यांची आणि दादाराजेंची चर्चा झाली होती, परंतु प्रत्यक्षात व्यवहार होताना तो व्यवहार 47,500 रुपये 47,500 काळेश्वर दूध डेअरीतून चेक देऊन केला गेला. त्यावेळी भाऊ त्या ठिकाणी चेअरमन नव्हते, तर चेअरमन हे जगन्नाथ आगम होते आणि झांबरे दादा हे त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन होते. आता ही जी गोष्ट आहे ही 60,000 रुपये त्यांना दिलेले, हे सर्व गोष्टी त्या काळाच्या तत्कालीन संचालक मंडळाला वगैरे सर्वांना माहिती आहे. आता हे जुनं पुराणं उकरून काढण्यापेक्षा आज मितीला जो चुकीच्या पद्धतीने आपण त्या जागेचा विक्री व्यवहार केला आहे त्याच्यावरती आपण बोललं तर अधिकच बरं राहील. त्यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं की आमच्याकडे गोळीपेंडीची 8,936 रुपये बाकी आहे. मग इतक्या वर्षात तुम्ही आमच्याकडे ते बाकी मागण्यासाठी का कोणाला पाठवलं नाही? ती चुकीची म्हणून तुम्हाला येण्याचं धाडस झालं नाही का? ही बाकी ज्या वेळेस माझे वडील आदरणीय भाऊ त्या ठिकाणी चेअरमन होते, त्यावेळेस ती संस्था त्यांनी पूर्णपणे नफ्यामध्ये ठेवून पुढील 3 गाड्यांचं गोळीपेंडीचं खेळतं भांडवल त्या संस्थेमध्ये शिल्लक ठेवून ती संस्था पुन्हा एकदा दादाराजेंच्या स्वाधीन केली आणि त्या संस्थेतनं त्यांनी राजीनामा दिला. मग जो व्यक्ती आपल्या कार्यकाळामध्ये ती संस्था इतक्या चांगल्या प्रकारे चालवू शकतो, त्या व्यक्तीची बाकी इतके दिवस का मागं ठेवेल आणि इतक्या दिवस मागं राहिली तर तुमच्याकडून कोण प्रतिनिधी आज ती बाकी मागायला का आला नाही याचंही उत्तर आपण द्यावं.
ही जागा विकण्याकरिता ज्यावेळेस आपण ठराव पाठवला, त्या ठरावात आपण असं म्हणलं की सदर जागा विक्रीतून संस्थेस आर्थिक भांडवल उपलब्ध होईल व संस्थेच्या दूध उत्पादनात वृद्धी होणार आहे, त्यामुळं आम्हाला ही जागा विक्रीची मंजुरी मिळावी. ही तुम्ही कधी पाठवलं? 2025 मध्ये. संस्थेचं संकलन तुम्ही बंद कधी दाखवलंय? 2023 मध्ये. 2023 मध्ये जर संस्थेचं संकलन बंद केलंय, तर तुम्ही 2025 मध्ये जागा कशासाठी विकताय म्हणून दाखवताय की संस्थेचं संकलन वाढवायचं म्हणून. मग ते नक्की कुठल्या संस्थेचं संकलन वाढवायचं होतं याचंही स्पष्टीकरण आपण द्यावं. आणि ज्या काळेश्वराच्या नावाने ही संस्था काळेश्वर दूध डेअरी म्हणून आहे, त्या काळेश्वर दूध डेअरीच्या नावाने ती जागा होती. त्या आपल्या ग्रामदैवत काळेश्वराला स्मरून तरी आपण झालेली चूक मान्य करून सदर जागा पुन्हा एकदा काळेश्वर दूध डेअरीच्या नावाने वर्ग करावी व सर्व सभासदांना जो या व्यवहारामध्ये पूर्णपणे अंधारात ठेवून व्यवहार केलेला आहे तो आपण रद्द करावा, अशीच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एक गावचा नागरिक म्हणून मी आपल्याला विनंती करतो.